अजित पवारांच्या राष्ट्रवादीला शिंदेंच्या शिवसेनेने मदत केली आहे। हसन मुश्रीफ यांचा स्नुषा सेहरनिदा नवाज मुश्रीफ यांची बिनविरोध निवड झाली। शिंदे सेनेचा उमेदवार नूरजहां निसार यांनी माघार घेतली आहे। एकीकडे मंडलिक मुश्रीफ यांच्यात वादावादी आहे, तर दुसरीकडे बिनविरोधासाठी ते मदत करताना दिसत आहेत। कोल्हापूरच्या राजकारणामध्ये खरं हे गमतीदार वळण आपल्याला अनेक ठिकाणी दिसतंय। आधी मंडलिक आणि समरजित घाटगे एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांनी आपण एकत्र असल्याचं जाहीर करून टाकलं। आता हसन मुश्रीफ यांच्या स्नुषा त्यांची बिनविरोध निवड करण्यासाठी मंडलिक यांच्या उमेदवाराने शिवसेनेच्या उमेदवाराने माघार घेतलेली आणि त्यांची बिनविरोध निवड करण्यामध्ये मदत केलेली आहे। त्यामुळे हे राजकारण नेमकं चाललंय कसं हाच प्रश्न आता सर्वसामान्य मतदारांना पडलेला असेल। शेखर पाटील अपडेट देत आहेत। शेखर, हे शत्रुत्व मैत्री हे राजकारणामध्ये कायम नसतं म्हणतात। कोल्हापूरचं राजकारण अगदी तसंच आंबटगोड झालेलं दिसतं या शत्रुत्व आणि मैत्रीने। नम्रता बरोबर आहे, कारण असंच म्हणावं लागणार आहे। कालच आपण 2 दिवसांपूर्वी बघितलं असेल की मंडलिक यांनी कशा पद्धतीनं मुश्रीफ यांच्यावरती जहरी टीका केली होती आणि टीकेनंतर आता शिवसेनेनं राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून येण्यासाठी बिनविरोध निवडून येण्यासाठी ही केलेली मदत आहे। खरं तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला शिंदेची मदत ही अशीच बातमी ही म्हणावं लागणार, कारण हसन मुश्रीफ यांच्या भावाची सून म्हणजे त्यांची स्नुषा खरं तर होत आहेत सेहरनिदा नवाज मुश्रीफ यांची बिनविरोध निवड जी आहे ती झालेली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातला हा नगर परिषदेचा पहिला बिनविरोध निकाल म्हणावा लागणार आणि त्यामुळं निश्चितच शिवसेनेच्या ज्या उमेदवार होत्या नूरजहां नायकवडी यांनी माघार घेतल्यामुळं मुश्रीफ या बिनविरोध आता निवडून आलेले आहेत। त्यामुळे निश्चित एकीकडे आंबटगोड ज्या पद्धतीने शब्द तुम्ही वापरला तसंच या ठिकाणचं राजकारण आता बघायला मिळते। एकीकडे धैर्य ठिकाणी दुसरीकडे अशा पद्धतीने मदत आणि त्यानंतर झालेली ही बिनविरोध निवड। नम्रता। शेखर, धन्यवाद या माहितीबद्दल।